मराठी मीडियम असो, सेमी इंग्लिश असो किंवा इंग्लिश मीडियम असो, स्टेट बोर्डसाठी हा तुम्हाला एक प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन काय म्हणतो, इफ 207 पार्ट डिवाइड इन अ 3 पार्ट AP and their smaller value product is 4623, then find the 3 value. म्हणजेच काय की 207 या तिघांची बेरीज आहे आणि त्याला काय केलं आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं आहे. आणि 3 पार्ट कशाचे आहेत तर अरिथमेटिक प्रोग्रेशनचे आहेत. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे काय की पहिलं पद असेल आणि त्यांचा एक फरक असेल. पहिलं पद असेल आणि त्याचा एक फरक असेल. चला तर सॉल्व करूया. बघा 3 पद 3 पार्ट म्हणजेच काय हे सांगा. हे एक व्हॅल्यू, मग याचा जर फरक काढला तर a वजा d आणि दुसरा फरक काढला तर a प्लस d. आता मला सांगा एक श्रेणी आहे 1 2 3 4. याचा डिफरन्स किती आहे तो एकाच आहे. तर आपण जर a पद घेतलं त्याला जर a म्हटलं तर इकडला भाग काढायचा असेल तर कसा काढणार a वजा d. a वजा d d किती आहे 1 म्हणजेच काय आलं की इथं काय येते a वजा d a वजा d आणि इकडे काय आहे तर a प्लस d. म्हणजे या मधातल्या श्रेणीचं पहिलं पद काढायचं असेल तर वजा करावं लागतं डिफरन्स आणि दुसरं पुढचं पद काढायचं असेल तर डिफरन्स काय करावं लागतं आपल्याला ऍड करावा लागतो. आता आपल्या जर 3 पद झाली तर आपण हे 3 पार्ट कसे डिवाइड झाले ते बघूया. आता याची बेरीज करूया. म्हणजे सगळ्यांची बेरीज 207 होतोय ना. तर a मायनस d प्लस a प्लस d इज इक्वल्स टू 207 प्लस a आणि वजा a नाही a मायनस d प्लस a प्लस d. आता सांगा वजा a आणि अधिक d कट होऊन जाईल 1 2 3 म्हणजे काय 3a इज इक्वल्स टू किती 207 आणि जर 3 तिकडे गेला तर काय a ची व्हॅल्यू भेटेल मला 207 भागिले 3 म्हणजेच काय ते 69 येताना आपल्याला दिसते. म्हणजेच काय मला या a ची व्हॅल्यू किती भेटली 69 भेटली. आता जर मला याच्या पुढचं पद काढायचं असेल तर कसं असेल 69 वजा 1 आणि याच्या नंतरचं पद काढायचं असेल तर 69 अधिक d वजा d आणि अधिक d. आता पण मला माहिती आहे की एवढं काढल्यावर मला डिफरन्स तर लागेलच ना. पण डिफरन्स कसा काढायचा तर त्यांनी दुसरी गोष्ट दिली. दुसरी गोष्ट काय म्हणते जे लहान पद आहेत त्यांचा प्रोडक्ट a वजा d गुणिला a यांचा प्रोडक्ट किती आहे म्हणते 4 6 2 3. किती आहे 4 6 2 3. आता a ची व्हॅल्यू किती काढली आपण काढली ना 69 वजा d इंटू 69 4 6 2 3. आता मला सांगा हे जर इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला फरक भेटणार नाही का. झालं की आपलं काम सॉल्व. आता मला सांगा हे गुणिला तिकडे काय जाईल भागेला 4 6 2 3 भागेला 69. आता एवढा मोठा भागाकार करणं सोपं आहे का हो सोपं नाहीये. तर आपण काय करणार की 69 ला आपण 70 करू शकतो. कशाने करतो एक ऍड करून. तर मला सांगा की 7 चा पडा 6 पर्यंत म्हणा तो 400 पर्यंत जातो का तो हो जातो. तर 7 7 42 म्हणजेच काय 420 येतात. तसंच मग जर 69 ला 6 ने गुणलं तर किती येतात तर 1414 आपल्याला येतात. आता मग कशाला सांगा यात जर आपण 6 न गुणलं म्हणजेच काय यात काय करायचं आपल्याला 6 न वजा करायचं आहे म्हणजे एक व्हॅल्यू भेटली. आता आपण हा गुणाकार सॉल्व करूया. 69 वजा 4623. आता हे काय 6 जा म्हणजेच काय 4 1 4. 12 तून 4 गेले किती राहिले 8 राहिले. हातचा आला 1 आणि 6 तून 2 गेले किती राहिले 4 राहिले आणि 4 तून 4 गेले 0 राहिला. समजलं हे इक्वेशन. आता हा 3 आपण खाली घेऊया किती आलं 483 आपल्याला उत्तर आलं. आता मला सांगा की जर मी 69 ला 7 ने गुणा केला. आता यात जर आपण 69 ऍड केलं तर व्हॅल्यू किती येते तर 483 येताना तिथे करून बघा आरामशीर येते. तर किती उत्तर आलं आपलं जर याला आपण जर भागाकार केला तर आपला भागाकार 67 येतो. तर आता 67 आला की झाला की उत्तर तो आपण इथे लिहूया 69 वजा d इज इक्वल्स टू 67.
69 वजा डी इक्वल्स टू 67. तर मग हे आपण जर इकडे आणला आणि हा जर इकडे नेला तर काय होईल? हा जो वजा डी आहे हा अधिक होऊन जाईल, म्हणजे याची व्हॅल्यू किती येते? तर याची व्हॅल्यू येते आपल्याला 2. मग आपला फरक किती आला? 2 चा. आता झालं की आपला प्रश्न फरक 2 चा आला आणि पहिलं पद किती आहे? तर पहिलं पद 69. तर आपल्याला माहित आहे जर पहिलं पद a आहे, जर याच्यातून आपण काय केलं 2 वजा केले तर इकडलं पद भेटते 67 आणि 2 अधिक केले तर किती? 71. आणि तिघांची जर बेरीज केली तर 207 आपल्याला येते. समजलं का? 3 पदे कोणती आली? 67, 69 आणि 71 ही 3 पदे आपल्याला आलेली दिसतात. थँक्यू, धन्यवाद. परत भेटूया उद्याच्या लेक्चरला.